ज्याच्या त्याच्या घरात तसं सोनं असतंच. सोनं नाही कोणाच्या घरात अजिबात असं नाहीये. आता जवळ माझ्या 2 सुना मी 75-70 तोळे सोनं आहेच ते घरात. त्यामुळे ते जुनं आणून नवीन आपण अगदीच लग्न कार्य असलं तर घेऊ शकतो. आपल्याला पंतप्रधानांचं ऐकायला पाहिजे, त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे ना. आम्हाला आशा आहे की लोक नवीन जुनं सोनं देऊन नवीन सोनं खरेदीवर भर देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर पुण्यातील सराफ बाजारावर त्याचा थेट परिणाम दिसून येतोय. सोन्याच्या खरेदीसाठी होणारी ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे, तर अनेक ठिकाणी नवीन खरेदीपेक्षा जुन्या सोन्याच्या देवाणघेवाणीला अधिक पसंती दिली जाते. या संपूर्ण बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या न्यूज अनकटच्या प्रतिनिधी पूजा मालुसरे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसापूर्वी एक आव्हान केलं होतं, ते म्हणजे पुढील 1 वर्षासाठी सोनं खरेदी करू नये. यावर पुण्यातील जे सोनं व्यापारी आहेत त्यांचं काय आहे प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आता आपण पुणे गाडगे या ठिकाणी आहोत. सर, काय सांगाल, काय कशी प्रतिक्रिया काय तुमची? अचानक काल 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान केलं आहे. आपली जी करन्सी आहे ती बाहेर कन्वर्ट होऊ नये म्हणून मोदींनी आवाहन केले, सोनं खरेदी टाळा आणि पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करा, जेणेकरून आपलं चलन आहे ते भारतातच फिरेल, परदेशात जाणार नाही. त्याच्याकरता मोदींनी हे आवाहन केलेलं आहे. तुम्ही या आव्हानाकडे कसं पाहताय? म्हणजे अचानक हा असा निर्णय घेतला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तुम्ही या आव्हान जे केलं आहे त्याकडे कसं पाहता? याच्यामुळे निश्चितच नवीन सोने खरेदीला थोडंसं ब्रेक लागेल थोडा, कारण मोदींच्या आव्हानाला नेहमीच सगळ्या जनता प्रतिसाद देत असते. थोडासा ब्रेक लागेल, पण आम्हाला आशा आहे की लोक नवीन जुनं सोनं देऊन नवीन सोनं खरेदीवर भर देतील. त्याच्यामुळे आमचाही व्यवसाय चालेल आणि सगळ्यांना फायदा होईल त्याचा. खरं तर सर, आपण पाहतो एप्रिल मे महिना असतो, हा लग्न सराईचा महिना असतो. मोठ्या प्रमाणात महिला असू दे किंवा लोक सोनं खरेदी करत असतात. मात्र हा अचानक निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते किंवा काय बदल काय होऊ शकतो? याच्यावर नक्कीच नुकसान होऊ शकतं, कारण जी काही त्याच्यावर डिपेंडन्सी जे काही कारागीर वगैरे असतात त्यालाही तो फटका बसू शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही नागरिकांना काय आव्हान करताल? सोने खरेदी करण्यासाठी आता येत आहेत, नागरिकांना काय आव्हान करताल? नागरिकांना तेच आव्हान राहील की तुम्ही मोदींनी आव्हान दिलं त्याला प्रतिसाद द्या. पण जे काही तुम्हाला दागिने खरेदी करायचे असेल, जे काही तुम्ही साठवलेलं सोनं आहे, जुनं सोनं आहे, त्याच्या एक्सचेंज मध्ये तुम्ही नवीन दागिने खरेदी करू शकता. एकंदरीतच आपण पाहू शकतो दुकानांमध्ये गर्दी आपल्याला कुठेतरी कमी झालेली पाहायला मिळते 2 दिवसापासून, जेव्हापासून हे केलंय. तर तुमचा या पुन्हा गाडगेच्या दुकानात नेमकं 2 दिवस कसं चालू आहे? 2 दिवस जसं आव्हान केलं तसं गर्दीवर थोडाफार परिणाम हा झालेलाच आहे आणि त्याचा परिणाम अजून होईल असं वाटतंय जरा. त्यांचं आव्हान योग्य आहे, पण दागिना हा स्त्रीचा म्हणजे मौल्यवान. आता लग्न आहे, लग्न सराई आहे, मुलींना दागिने करावेच लागतात. नाही म्हटलं तरी थोडंफार तरी करावेच लागतात. तर त्यांच्याबरोबर सहमत किती राहावं आणि काय ते आता लग्न सराई आलेल्यावर किती कसं काय ठरवणार ते आता त्यांनी म्हणजे आम्ही पण विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांनी पण विचार करायला पाहिजे की किती काय ह्याला मत, किती पाठिंबा द्यायचा. ते शेवटी सगळ्या ग्राहकांची सहमती पाहिजे. गोल्ड हे गरजेचंच आहे. मुलींना 2 तोळे किंवा 1 तोळा तरी हे द्यावंच लागतं. हे आपल्या हिंदू समाजात किंवा काय व्हॉटेवर आहे, ही प्रथा आहे सगळीकडे. एकंदरीतच आपण पाहिलं ग्राहकांची संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जे आव्हान केले त्याचं स्वागत केलेलं आहे, मात्र काही लोकांकडनं सांगण्यात आलं आहे की महिलांना कमीत सोन्याची आवड असते आणि कमीत कमी 2 तोळे तरी त्यांना सोनं पाहिजे, त्यामुळे सोनं हे गरजेचंच आहे असंही लोकांकडनं सांगण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.